नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कॉलनीतील गटारं दुथडी भरून वाहत होती व या संदर्भात आम्ही वार्तांकन केले होते। त्याच अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्यातर्फे प्रशासनाला आज एक निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा विषय काय आहे आपण पाहूयात। पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर दरवर्षीप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण शहरातील ड्रेनेज लाईन व नाले सफाई केली जाते। मात्र यंदा अद्यापपर्यंत अशी कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही। सध्या शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे स्टेशन भागातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहने चालवताना तसेच पायी चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शिवाय साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढून आजार फैलावत आहेत। हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे। त्यामुळे संपूर्ण शहरातील ड्रेनेज लाईन व नाले सफाई करून नागरिकांना संभाव्य त्रासापासून वाचवावे। अवकाळी पावसामुळे जर अशी परिस्थिती उद्भवत असेल तर मुख्य पावसाळ्यात शहराची अवस्था अतिशय बिकट होईल। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी असे गणेश काकडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे। परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।